नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आलो खांबाळा या गावी सुधाकर भाऊच्या शेतात. तर भाऊ, तुमचा परिचय द्या आमच्या शेतकरी मित्रांना. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सुधाकर श्रीराम पवार, मुक्काम खांबाळा, तालुका, जिल्हा हिंगोली. सुधाकर भाऊ, तर सुरुवातीला आपण या हळदीला काय वापरलं होतं? सुरुवातीपासून विजयकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी DAP आणि धनलक्ष्मी किट आणि सॉइल चार्जर सुरुवातीचा डोस वापरलेला आहे. तर सुधाकर भाऊ, यानंतर बऱ्याच तुम्हाला 2 ते 3 ड्रिंचिंग सांगितल्या होत्या मी टप्प्याटप्प्यानं. त्या ड्रिंचिंग तुमच्या झालेल्या आहेत. हो, झाले. आणि आज आपल्या समोर हा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. जवळपास तर हा प्लॉट आपल्या समोर आहे. तर सुधाकर भाऊ, तुम्ही सर्वप्रथम तर तुम्ही समाधान आहे का या प्लॉट? हो, समाधान आहे साहेब, आपल्या मार्गदर्शनाखाली मी खूप काही समाधान आहे. अच्छा, तर जवळपास तुमच्या अभ्यासानुसार आज हे जवळपास 1.25 ते 1.5 किलोचं झाड आहे, बरोबर आहे? हो, ठीक. आणि अजून 2 ते 2.5 महिने आपल्याला हे पूर्ण झाड बसायले, म्हणजे मार्चचा शेवटचा टप्पा किंवा एप्रिलचा पहिला आठवडाही हे झाड पूर्ण बसायला घेऊ शकते. तर जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये हे तुमचं 3 किलो पर्यंत हो, हे 3 ते 3.25 तुमची किलो. पूर्ण झाडाची हे माल निघू शकते, बरोबर आहे? हो, तर आपण ऍव्हरेज 3 किलो धरा. हो. आता हे शेवटच्या टप्प्यात आलं, जवळपास पाणी बंद करण्याच्या स्थितीमध्ये आपला प्लॉट आलेला आहे. तर आता याला शेवटचा डोस तुम्ही काय देणार? शेवटचा डोस आपला पोटॅशियम अच्छा, पोटॅशियम सोनाईट आणि आयुष्कार. अच्छा, तर हे हे देऊन पाणी बंद करून टाकणार. अच्छा, तर हे शेवटचं देत आहे तुम्ही. मागच्या वर्षी सुद्धा हाच डोस शेवटी दिला हा होता डोस का? दिलेला होता. आणि मागच्या वर्षी सुद्धा तुम्हाला चांगलाच उतारा हो, आला चांगलं होता. विक्रमी उत्पन्न झालं. अच्छा, तर तुम्ही सांगू शकता आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांना की तुम्हाला सर्वप्रथम तर तुम्हाला काय वाटते, प्लॉटची कंडिशन चांगली आहे? या प्लॉटची कंडिशन नंबर 1 आहे. आमच्याकडे असे 4 प्लॉट आहेत, जवळपास 8 एकर क्षेत्र माझं आहे हळदी खाली. अच्छा, तर नंबर 1 चे रिझल्ट आहेत. हम्म. तर म्हणजे मी अपेक्षित म्हणजे उत्पन्न असं गरीब धरतो की 30-35चा ऍव्हरेज येईल मला अच्छा, सरासरी. तुमचं म्हणणं आहे की 30 ते 35 30 क्विंटल. आजच्या या वातावरणानुसार आणि या वर्षानुसार मला तरी असं वाटते की तुम्हाला 30 क्विंटल जरी उत्पादन 100% होणार. आणि तुमचा प्लॉटही खूप सुंदर आहे, तुमची फणी खूप आणि शेंगीची लांबी सुद्धा चांगली आहे. तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करतच असाल काय वापरायचं. तर धन्यवाद सुधाकर भाऊ, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल व शेतात आम्हाला मार्गदर्शन करण्याकरता सहकार्य केल्याबद्दल. धन्यवाद.